सनस्क्रीन घेऊन चालू आहे आणि एक हे पेन झाला तर कोणाला. बाकी खालती थांबलेले पोरं तुम्हाला दाखवतो. अरे भावा लायकी का टाइम काय नाही टाइम काय सांगितलेला 4 वाजले किती आहेत 4:30 4:30 पावणे 5. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग म्हणजे काय परिस्थिती. गाडी बघा वाव. आणि दुसरी गाडी बघा. 2 गाड्या आमच्या. तर गाईच एक रेडबुल घेऊन आलोय आता. म्हणजे खूप रेडबुल घेतल्यात आणि असं वाटतंय इथे यावा आणि फटाफट लूट करावी. इथे घुसून जेवढं पेट आहेत तेवढं फटाफट उचलून जावं. नमस्कार, आम्ही आता कशेळीला आहेत आणि ते थोडं चाय नाश्ता करायला थांबलेत पोरं. तुम्हाला दाखवतो. स्पेशलिटी असेल चहा कॉफी पिला जरा. नमस्कार. पहिला व्लॉग आहे आणि पहिल्या व्लॉगमध्ये आम्ही एक मोठा ट्रेकिंगचा प्लॅन केलेला आहे. तर सुरुवात केलेली आहे आम्ही ट्रेकिंगला. भीमाशंकर देवस्थानावर चाललेलो आहेत आणि मागे बघता किती पब्लिक आहे. म्हणजे कमसे कम 20-25 पोर आहेत. त्यांच्यापैकी म्हणजे भरपूर आलेत आज. ह्यावर्षी दरवर्षी येतात पण एवढी येत नाही. यावर्षी जरा भरपूरच आलेत. तुम्हाला भेटवतो मी एकेकाशी. हे गाईज मशीद वासरू. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. काय बोलतो तिला? गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. आणि बाकी सर्व वांगणी गावातले अर्धे आणि पुढचा तुम्हाला प्रवास एक सांगतो मी. तर तुम्ही कधी आलात तर इथे पार्किंग आहे तशी, बट खालती आम्ही जिथे पार्किंग केली होती तिथे करा. तिथे सेफ आहे. इथं थोडा रिक्स आहे. आणि इथून नजारा बघा. आता इथून स्टार्ट झालंय. त्या तिकडे जायचं आहे आपल्याला. तिकडे पुढचं दाखवतो. आता इथून प्रवास सुरू केलेला आहे. खांडस गावाच्या पायथ्याशी आहेत आम्ही. सर्व जमलेत. चला चला चालू करा. इथं यांचा भलताच चालू आहे. आणि सूरज काय वाटतंय? फर्स्ट टाइम जय सूरज काय वाटतंय? फर्स्ट टाइम आहे आपला. फर्स्ट टाइम म्हणजे तुझं सेकंड टाइम ना. थर्ड टाइम. लेट्स सी व्हॉट्स हॅपन. या वी हॅव टू ट्राय इट. आणि बाकी आमचे कॉलेजचे मंडळी याच्यापैकी हा पहिल्यांदा येतोय. हा आलेला आहे. हा पण आलेला आहे. हा याचा माहित नाही चढेल की नाही. हा चढू शकतो. याच्या बॉडीवरून वाटतं जरा बॉडी वेडी झाली. चिम्यावरून चढ ब्लॉग चालू आहे ना. आणि चिम्या दादा आलाय आपला पहिल्यांदा. डायरेक्ट नेव्हीतून आलात ना. नेव्हीतून डायरेक्ट इथंच आलाय. आयुष काय करतोय? आयुष हे कुठले शूज घालून आलाय तू? अरे काय शूटिंगला चाललोय का? 80,000 उद्या 80,000. तर आम्ही काहीतरी 30-40% पोचलो असेल. आणि आता याच्या पुढे आमच्यातला एक मुलगा थकलाय, सूरज म्हणून. आता शोभत भावा फोन आला त्याला. फोन आला ऑफिसमधून. आता वर्किंगला बसेल तो इथेच. आणि इथे अजून एक व्लॉग चालू आहे. ब्लॉगर पालंडे. हे चपरी येत तर मित्रांनो, आत्ताच आपण
गणपती घाट चढून थोडा वर आलो आणि इथे बाजूला शिडी घाट आहे. बऱ्याच वर्षाची एक ती जुनी वाट आणि त्या वाटेचा आता पुरेसा वापर होत नाही कारण खूप रिस्की झालेले आहे ते. आणि जे पण कोणी येतील त्यांनी सरळ आपला आहे तो चांगला मार्ग गणपती घाट तिथूनच येण्याचा प्रयत्न करा. तिकडनं खूप म्हणजे नवीन जी माणसं येतात, मुलं येतात, ते जर थोडंफार असं हे करायला जातात पण त्यांना त्रास होतो चढण्याचा उतरण्याचा. कोणाला यायचं असेल त्यांनी गणपती घाट पकडून सरळ जावं. काय तुम्हाला सांगता, कोणी पण आली ना, तुम्ही कुठून पण या, लांबून या, जवळून या, ह्या रस्त्यात कोणी अतिशहानपणा करायला जायचा नाही. बाबा मी भारी, मी चालू याच्या पुढं, मी चालू त्याच्या पुढं. जसा आहे तसा साध्या सोप्या मार्गाने आपला निघायचा काम करा आणि जास्त काय आकडी बिकडी करू नका. कुठं जाऊन कवल्या दगडावर जाताना फोटो काढायचा, शाहरुख खान स्टाईलला जाऊन पाडायचा, त्या काम करू नका. आपल्या पाठी बारीक दुसरी पण काही माणसं आलेली असतात. प्रत्येकाची आपण एक काळजीपूर्वक त्याची ह्या घ्या आणि त्याला एखादा बाबा लंगत असेल, चुकत असेल, त्याला आपण सपोर्ट करून पुढं चालण्याचा प्रयत्न करा. बाकी काय जास्त फोटो बिटू काय काढण्याच्या भांगडीत पडू नका. दर्शनाला आला ना, आपलं दर्शन घ्यायचा ना, नीट निघायचा. हा, बाकी काय नाही. आणि हा तो मार्ग आहे, मार्ग नाही म्हणजे व्ह्यू. इथे शिडी घाट मार्ग आहे, जसं तुम्हाला आता विवेक दादाने सांगितलं. तर आम्ही इथून हाफ ठिकाणी आलोय. इथून कम से कम आम्हाला 2 तास तरी लागतीलच जायला. आणि सूरज आमचा एक खिलाडी थकला होता, बट त्याने एक हे आणलं होतं, काय रे, संकल्प घेतला होता की मी जाईल आणि तो आलाय. बाकी पुढे बघू तो किती चालेल, पण मला असं वाटतं तो आरामात चढेल कारण रेडबुल पण आणल्यात आम्ही. कोणी ज्यांनी पैसे दिले त्यांनीच प्यायचे. आता हा पूर्ण पॅच आम्हाला इकडे जायचं आहे. या इथे वरती हे डोंगर क्रॉस करून मग तिकडे जायचं आहे. आता बघू किती टाइम लागतो. मुठ्या भेटला आम्हाला. हे उचल, याला उचल, आयुष मुठ्या भेटला. इथे मध्य रस्त्यामध्ये एक विहीर लागते, बघू शकतो, दाखवतो मी. पाणी एकदम स्वच्छ आहे, क्लीन आहे. फक्त ते असं वाटेल तुम्हाला पण एकदम स्वच्छ आहे, ते दिसून नाही कॅमेऱ्यामध्ये नीट. इकडे एक दुसरा ग्रुप आहे, ते पण आले, भरपूर जण आहेत. ती पण एक 50 पोरं आहेत. भरपूर गर्दी आली आज, बुधवार असून. तर आम्ही तिकडे बघू शकता, तिथे पोचायचं आहे आम्हाला. आणि आता कम से कम आम्ही 60% तरी पार केलं आहे. 60% मध्ये पोरं प्रॉपर चढतायत. म्हणजे 1-2 जण दमली होती, स्टार्टिंगलाच दमले होते, पण आता प्रॉपर मीच होतो त्याच्यामधला एक. व्हिडिओ आम्ही अटॅच करू. पण आता चढतायत. आणि आता एक मुंगी घाट लागेल आम्हाला 5. एक थोडासा गेलो ना पुढे तर मुंगी घाटामध्ये थोडासा तिथे प्रॉब्लेम होतो. बाकी एकदम क्लीन जातो. बाकी नंतर मुंगी घाट झाला का एकदम प्लेनच आहे. मुंगी घाटच थोडा हार्ड राहील कारण खूपच जास्त अशी सडन आहे डायरेक्टली. हे बघा, या झाडाला किती अक्कल आहे का, तो असं सरळ ना आला का, असा होऊन तिकडे आलाय. म्हणजे का माहिती आहे का, कारण लोकांनी इथून जावं. थँक्यू. इथे जर तुम्ही आलात तर इथे पाण्याची बॉटलेच आणि चहा वगैरे भेटतं. तर तुम्ही येता जर कोणाला बॉटल वगैरे नसेल, पाणी नसेल, तर इथून घेऊ शकता. मिडलला आहे इथे. आणि आता एक मुंगी घाटचा मार्गाला आम्ही आता पोचू शक्यतो. एक ही चढण संपली का इथे थोडं वरती आहे, तर तुम्हाला दाखवतो. इथे दोघांनी दम सोडलाय आणि ते मार्ग दाखवत राहतात की इकडून जायला तुम्हाला रस्ता आहे. हे बघा, इथे बोर्ड लावलाय, हर हर महादेव. स्माइल बघा, स्माइल बघा. जीव काढून बोलला का, कोणच बोलला नाही. सर आमचा एक रॅपर आता रॅप करून दाखवणार आहे. चल, 1 2 3. आलो आहे भीमाशंकरला आम्ही सारी पोरं, नाही आता वर चढल्याशिवाय मागे हटणार. आता आमच्या पाठी पोरं 4-5 उभी आहे, त्याच्यामधला एक बोलतो मला रेड बुल. तो दुसरा वाला कुठे आहे, प्रवीण कडे आहे का?
गाईज हा व्ह्यू बघा. आणि मुंगी घाटचा अर्धा टप्पा गाठलाय आणि व्ह्यू बघा. आणि आम्ही इथे होतो मगाशी, आता तिथून मुंगी घाट चढत इकडे आलोय. जय जय जय. कसं वाटतंय वरती जाऊन काका? आता आम्ही चाललोय तर अजून किती वर आहे? 5 मिनिटं ना? आणखी 5 नाही, तू आता 2 मिनिटात पोहोचशील. आणखी 2-2.5 मिनिटात. किती येऊ तर बोलला 5 मिनिटं काय रे? अरे मग ते प्रोत्साहन असतो बाबा. एवढा प्रोत्साहन येड्या. एनर्जी रेडबुल पिले आताच. बघ काका चढले आणि तुझं काय? हा अरे ते जाऊन आले जाऊन आलं. तू एवढा यंग असून काकाला समजाव जरा. यंग असून तुला जाता येत नाही. हंसते खेलते जाने का सब यंग हो फिर 60 साल के जवान और 30 साल के बूढ़े 30 नहीं है ये 21 25 के बूढ़े. क्या बोले अभी. फिर भी रेडबुल पी के आए थे. क्या तकलीफ है? नहीं बोलो. नहीं मेरे पास है दवा. क्या दवा है क्या दवा है? के ऑयल है, तेल है, नहीं जॉइंट और कमर दर्द नहीं करेगा. नहीं अभी ठीक हो गया. जो दुबला पतला है उसका नहीं दुखता है. बराबर. ये इनको पता नहीं है झाडे को. आता मला वाटतं आपण 5 मिनिटात वरती पोहोचू. इथे 5 मिनिटात आरामात. हा इथे वरती हा चढलो. किती बाकी अजून? 8:35 चालू केलं. 9:35 1 तास. 1 तास? हे काय रे, तुझं बोला 5 मिनिटं फक्त. अरे नाही इथे टाइम नहीं देखने का, आराम से चल. जो होता है वो देने का. बोलते तो ठीक है. पहली बार आया अग्रेसर बन गया. टाइम देखने का. आपला व्लॉग बघा तुम्ही नंतर. व्लॉग तेच तुम्ही ना काढला व्लॉग. तेच सांगतो करत जा. पण काय कोण यो? अच्छा आता आम्ही बर्फात पण झालो ना हिमालयात. ओके. ट्रॅक होता मोठा. अच्छा त्यामुळे आम्हाला भेंडी घ्यायला पाणी कमी सोचतात. नाही तुमचं बरोबर आहे. एकूण आमचा हायस्ट तिकडे झाला हाईट 19,000 फीट. तसं मी 21,000 फीट वर गेलोय. बापरे. पण ते तरुणपणे. मग तुम्ही हेलिकॉप्टरने गेलं कशी गेलं? ट्रेकिंग करा. बर्फात वर हेलिकॉप्टर नसतो, डायरेक्ट ट्रेकिंग. घोडा नाही काय नाही, सगळं चालत. अच्छा चालत नाही. हे बघा आमचे युवक बघा. हे बघा खालती इथे 18-19 वय यांचं. चढायला बघा इथून घाबरलेत. 19 होय फक्त. याचा पिंक वाला 19. 89 पासून इकडे येते भीमाशंकर. 89 आता किती 36 वर्ष झाला. आता 51 चालू आहे. बाप हे काका 36 वर्ष झाली. 30 वर्ष. बापरे. आम्हाचं वय नाही तेवढं. यांना पण घे. कसं वाटतं वरती जाऊन? मजा आली? एक्सपिरियन्स काय तुमचा? पहिली बार. फक्त थंब म्हणजे असं काय? ठीक आहे चालेल. एक काम कर, आपण आपलाच एक्सपिरियन्स आपण आपलाच हे बघू. हे आता उठला. चला आमचा प्लेअर उठला एक. नासावाले चला. हे ऋषी चल. 5 मिनिटं बोलतो. हा 5 मिनिटं. चला 5 मिनिटं वरती गेला ना, ढकलून देईन मी आता. 5 मिनिटं बोलत डायरेक्ट 1 तास लावला. नाही आता एवढं चढलो ना. ज्यांना बोलत त्यांनी यांना सांगितलं 5-6 मिनिटं बोलतात. बाबा किती अजून? किती अजून? काय किती अजून? अंतर काय? हा अरे आता तरी एखादी तास लागेल. 1 तास अजून. 1 अरे तू तर बोलला 5 मिनिटं. थांब ना 5 मिनिटं बोला. बोललो 4-4.5 तास लागतात आपल्याला. काय बघा आता तुम्ही चढले बरोबर. ही पोरं दमली पाहिजे. मग ही पोरं दमली पाहिजे. घाम निघालं, व्यायाम होतो दुधाचं. अहो पण ही पोरं किती यंग आहेत. आयुष्य वाढतं. काय सांगावं तुम्हाला. हे मला ट्रेकिंग करतात लोक. याला बद्रीनाथला जाताना पायी जातात ते नाही. नाही पण ही पोरं दमली. हर हर महादेव. मला तर वाटतं शंकराचं रूप होते. शंकराचार्य. जाऊ दे सोड त्याला. ड्रोन शॉट हे पाहिजे. आयुष त्या तर आता वाट लागली. मुंगी घाट समाप्त झालेला आहे इथे. आणि आता व्ह्यू बघा. पुन्हा फिरू. आता कुठे जरा छान वाटतंय. हवा बिवा येते इथे जरा. आणि मागच्या वर्षी काय वाटलं नव्हतं. इथून सरळच आहे. सरळ जाऊ आम्ही.
इथून अजून 700-800 मीटर असेल चढायचे. हां मग पोचू आम्ही मंदिरावर. परत मंदिरापर्यंत जायला अजून टाइम लागेल. चढला पोरगा चढला आमचा. हा एक दुसरा एक पॅच आहे इथे थोडा अजून, हा थोडा जास्त रिस्की आहे. आपण तुम्ही वरतून पण जाऊ शकताय बा इथून, आणि इथून जाऊ शकता. या आयुष हळू 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 हे आयुष शपथ, आयुष हळू रे. हा थोडा हार्ड पॅच आहे. इथे येताना जर थोडस तुम्हाला वाटत नसेल तर वरतून जाऊ शकताय बघा या पॅच मध्ये. केल्या देवाकडे खरंच सांभाळून. आता इथे शेवाळ वगैरे नाही आहे ना, तर पाऊस असल्यावर शेवाळ असतो. आणि हा एक पॉईंट आहे इथे, मुंबई व्ह्यू पॉईंट. तुम्हाला तिथे जाऊन दाखवेलच. हा बघा हा वाला. आणि फायनली त्या स्पॉटला मी पोचलो. आता इथून या मार्गे ही जाळी आली का समजून जायचं तुम्ही भीमाशंकरला वरती मंदिराच्या जवळ पोचलात. आता इथून असं लेफ्ट मारून तुम्हाला सरळ रोड जायचं आहे राईटला, तिकडे मंदिर आहे. आता आम्ही तिथे जाऊन दर्शन भेटेल का नाही माहीत नाही, खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे, भरपूर लोक आलेत, बघू आता. आणि त्यात आम्ही पोचलो आहेत मेन ठिकाणी, आणि लाईन बघूनच आम्ही घाबरलो आहे. आता मुखदर्शनशिवाय पर्याय नाही असं वाटतं आहे मला, कारण भरपूर लाईन आहे अतिशय. म्हणजे आम्हाला इथे 2 तास तरी जातीलच कसे पण, त्यापेक्षा मुखदर्शन घेतलेलं बरं असं वाटतं आहे. बघू आता, मधून घुसता पण येणार नाही कारण आमची अर्धे माणसं पुढे गेलेले आहेत. आणि आम्ही इथून एंट्री केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्हाला एक स्कॅम करावं लागेल दर्शनासाठी. एक स्कॅमचा विषय नाही, आपली मंडळी आहेत आमची पुढे. तर डायरेक्ट आम्ही मधूनच काय वेगळा विषय आहे. तर मधून एक जण घुसायला लागेल असं मला वाटेल. बघू आता तुम्हाला दाखवतो पुढचा. आम्ही इथे लाईनीत उभे राहिले. माझं कोण ओळखीचा काय बोलतो बोल. याच्या लाव ना कंडे. नको लावू. फ्री मध्ये लाव ना बाई, आपल्याची ना. फ्री मध्ये लावचं. मग सगळ्यांना लाव ना, मला काय लावतं. सगळे माझे होतात. नाही तू तोडच तू आज. आम्ही आता दर्शनासाठी थांबलोय. काय आणि माझं शॉप पण येते नवीन शॉप उघडले. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर इथे डिस्काउंट भेटेल. पेठा आणि काय स्नॅक्स काय ते. तर आपली इन्व्हेस्टमेंट आहे इथे. मिडलला आलात तर तुम्ही इथे खाऊ शकता. दर्शन आता आम्हाला होईल मला वाटतं अजून 1 तास लागेलच. तर दर्शनाचं तुम्हाला तिथे कॅमेरा आय थिंक शूट करता येणार नाही, पण तुम्हाला इथलंच दाखवतो व्ह्यू. एंट्रीला आलो आहे, पण इथे पुढे दर्शन नाही दाखवू नाही शकत कारण इथे मनाई आहे. बट खूप वेळ लागला. हे बघा, आम्ही काहीतरी 11:30ला उभं होतो, 2-2.5 तासच्या वरती झाले. बट फायनली आलो आहे. आता बघू, दर्शन घेतो. तर नुकतंच आमचं दर्शन झालेलं आहे. आता बाहेर आलो आम्ही आणि बरं वाटतं. थकवा वगैरे जे आमचं होतं अंगामध्ये सर्व गेलेलं आहे. आता इथून आम्ही थोडं जाणार, आता भोजन करणार. भोजनामध्ये काय बघावं लागेल. हा एक मित्र आहे आपल्यासोबत आहे, आणि इथून निघू आम्ही. आणि आता बघू पुढचा प्लॅन काय तुम्हाला सांगतो. ना किती भारी वाटतं ना. आता दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्ही इथून निघलो आहे. इथे एक तो पॉईंट होता, तो तेवढा पॉईंट बघितला. आता घरी जायला निघलो आहे. बाकी पोरं पुढे थांबले, तुम्हाला दाखवतो पुढेच जाऊन. आम्ही इथं उतरायला चालू केलं आहे. वाजलेत 3:15. आता उतरायला आम्हाला 3:15, 4:30, 5:30, 5:30 ते 6, 6:30, जास्तीत जास्त 6 वाजतील. असं पेशंट आहे का आमच्याकडं? पेशंट नाही, डेड बॉडी. तरी आम्ही उतरू आरामात, काय विषय नाही. आम्ही आता उतरला
धुका अख्खा गायब झालाय, पूर्ण क्लीन दिसतोय. मग अशी अख्खा भरलेला होता धुक्यांनी. आणि ही आमची गँग पूर्ण पुढं थोडे आहेत आणि मागे थोडे आहेत. हे इकडे जायचे आम्हाला, या इथे, या इकडे 3-4 डोंगर पार करून. हा एक व्ह्यू बघा, शिवलिंगासारखं आहे डोंगर, कसं वाटतं प्रॉपर. पदरगड म्हणून बोलतो त्याला. आता आम्ही इथून तिकडे त्याच वेळेने तिकडून चालू, इथून खालती उतरायचं आम्हाला, असं करत. इकडून कुठे गेला, कुठे गेला? हां, हे बघा, इथून 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 शेंबूड लवकर रे. पालंडी लागला का? कसं सांगाल तुला तरी. फायनली आम्ही त्या प्लेसवर आलो आहे जिथून चढायला चालू केलं होतं. आता अजून थोडंसं बाकी आहे. तिथे आम्ही गाड्या लावल्यात, पार्क केल्यात. आता ब्लॉगची एंडिंग करायची पण ताकद नाही, पण करतो आम्ही, कारण बस झालं आता. ब्लॉग वगैरे ठीक आहे, अशा ठिकाणी ब्लॉग नाही काढायचं. तरी तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. चॅनलचं नाव आपले आहे संकेत उर्फ संकेत